सर्वांना नमस्कार। बघा, आज 6 तारीख, आज शिवराज्याभिषेक। सर्वांना याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि परत एक 6 तारीख म्हणलं की ती आपल्या समोर एक पत्रक येतं बघा। ते 6 तारखेचं पत्रक, 6 तारीख म्हणलं की आठवतं लगेच किंवा नेमकं पत्रक का होते SRPF ग्राउंड चालू होणार आहे, ते नियोजित तारीख असते। आणि त्यात तुम्हाला बघा मी एक सांगितलं होतं गोष्ट की हे नियोजन आहे, नियोजित आहे, कळलं का? नियोजन, जे नियोजन असतं ना, नियोजन हे फक्त एक नियोजन होतं। हे नियोजन असं होतं की 9 पासून आपली जी भरती प्रक्रिया आहे ती चालू होणार आहे SRPF ची, आणि 10 पासून चालू होणार आहे ग्राउंड, ते म्हणजे जिल्हा पोलीस। हे फक्त नियोजन आहे। नियोजन हे लवचिक असतं, त्यामध्ये वाढही होऊ शकते आणि त्या पहिलेही होऊ शकतं, पण सध्या ते नियोजन याच्या पूर्वी व्हायचे चान्सेस खूप कमी आहेत। त्यातून नियोजन वाढायचे चान्सेस भरपूर आहेत। बघा, ग्राउंड बहुतेक ठिकाणी ग्राउंड आखले सुद्धा होते, पण ते ग्राउंड पावसामुळे उद्ध्वस्त झाले। म्हणजे ते जे आखलेला जे होता मार्किंग ते पूर्ण बुजून गेली। बघा, 6 तारखेपासून किंवा जून मध्ये ग्राउंड चालू होईल का? जर ग्राउंड तर जूनला चालू झालं नाही तर ग्राउंड जुलैला पण चालू होणार नाही। कारण काय की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस हा जुलैमध्ये येतो, आणि जो पाऊस असतो मृगाचा तो पाऊस जूनच्या शेवटला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरुवात होते। बाकीचे पाऊस पडतो इतर ठिकाणी जूनच्या 10 जूनच्या नंतर, पण शक्यतो पाऊस हा जुलैमध्ये जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये असतो। म्हणजे जर जून महिन्यात तुमचं ग्राउंड जर झालं नाही तर ग्राउंड जुलैमध्ये होणारच नाही, कारण ग्राउंड घ्यायचा प्रॉब्लेम येतो। तुम्ही डांबरीवरती ते पळवू शकाल, पण गोळा फेक वगैरे जे असतात ते तुम्ही रस्त्यावरती घेऊ शकत नाही। त्यानंतर जी एवढी आलेले मुलं आहेत ह्या मुलांची सोय करणं सुद्धा एक नैतिक जबाबदारी ही डिपार्टमेंटची असते, तीही करणं शक्य नाही। एवढ्या मुलांचं राहायची सोय, त्यांची बाकी सगळी सोय करणं हे शक्य होत नाही प्रशासनाला, हा एक विषय आहे। जर 10 पासून 6 पासून ग्राउंड जर असलं असतं, तुम्हाला आतापर्यंत तुमचे हॉल तिकीट दिसते आले असते, पण आतापर्यंत हॉल तिकीट सुद्धा आलेले नाहीत। हे काय कारण आहेत, आणि त्यामध्ये परत ते केस आहे कोर्टामधील, त्याचा निकाल येणं बाकी आहे। ह्या सर्व गोष्टी जर पाहिल्या तर असं वाटतं की जोपर्यंत तुमचे हॉल तिकीट तुम्हाला भेटणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या गममध्ये राहू नका, आणि तयारीला चांगलं लागा, चांगला वेळ पूर्णपणे हा तुम्ही भरती करता द्या। कुठलाही विषय डोक्यामध्ये आणू नका। आता तुमच्या मनातला तुमच्या पुढचा एक मोठा होता प्रश्न, तो म्हणजे होता लोकसभा निवडणूक निकालाचा, तेही आता पार पडली। त्यामुळं निकाल लागला, सत्ता बसू नसू पुढलं काही हो, तुम्ही तो विषय आता स्टॉप करून टाका, मागचा विषय मागचा सोडून द्या। आता जो पुढला विषय आहे तो भरतीचा, ते बघा, ते खासदार लोक निवडून आले, त्यांचं पूर्ण लाईफ बनून गेली। आता त्यांच्या लेकराबाळा बसून नातेवाईक सर्वांची आता लाईफ ही आपल्याला आपली बनवायची आहे। आता आयुष्य हे आपल्याला आपलं घडवायचं आहे का जाऊन लोकांचे चटे उठल्याचे काम करायचे ते तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे। त्यामुळं महत्वाची गोष्ट आहे, बघा, तुम्हाला जर काही कमी पडलं तर हे जे नेते लोक आहेत तुम्हाला काहीही आणून देणार नाहीत। तुमचं फक्त एकच काम असेल की निवडणुकीच्या अगोदर 6 महिने तुमचा वापर करायचा, बस, बाकी काही नाही। त्यामुळं यात तुम्ही आपलं मन डायव्हर्ट करू नका, सध्या तुम्ही फोकस हा भरतीकडे पूर्णपणे करा, ग्राउंड करा, ग्राउंडला वेळ भरपूर द्या, कारण ग्राउंडच्या तारखा हे कधीही पडू शकतात। शेवटी यामध्ये गोष्ट सत्य आहे की आपण सरकार नाही किंवा मी सरकार नाही, समजलं का? मग त्यावेळेस सरकार निर्णय काय घेऊ शकतं, डिपार्टमेंटचं सुद्धा गृहमंत्री कधी ऐकत नाहीत कधी कधी। अशा वेळेस ग्राउंड तुमचं तर असं पडलं की ज्या वेळेस ग्राउंड पाऊस त्यावेळेस ग्राउंड घ्या असं ठरलं तर तुमचं त्यावेळी पंचायत होऊ शकते। त्यामुळं बघा, मागच्या वेळेस मुंबईला झालं होतं, आज मुलांचं ग्राउंड होतं, पहाटेपासून पाऊस चालू होता, मग यांचं ग्राउंड पोस्टपोन केलं 2 दिवस। असंही सरकार करू शकतं, असेही निर्णय घेऊ शकतं। त्यामुळे आपल्याला असं बेशिस्त किंवा आपलं असं राहायचं नाही की होणार नाही नंतर होईल, या तुम्ही यामध्ये जाऊ नका। मनाचं तात्पर्य इकडेच आहे की तुम्ही अभ्यासाला लागा, पाऊस पडला अभ्यासाला बसत जा, पाऊस नसेल ग्राउंडला जात जा, पण तयारी ही नियमित ठेवा, यामध्ये कुठलाही खंड पाडू नका।
आज 6 तारीख आहे, आतापर्यंत कोणाला हॉल तिकीट नाही, कोणाला काय नाही. 10 तारखेला जिल्हा पोलीस आहेत, त्याचं पण अजून काही नाही. सध्या तर हे गोष्टी पूर्णपणे ठप्प आहेत. ती भरती कधी हो, पण आपली तयारी आपल्याला करायची आहे. आणि जास्त डिफरेन्स वगैरे होऊ नका वयवाडीची मुलं. बघू निर्णय काय आहे गव्हर्नमेंटचा. ठीक आहे.